राज्य सरकारकडून HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेली आहे। ही नंबर प्लेट बसवलेली नसली तर मात्र RTO विभागाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेता येणार नाहीये। वाहनांची सुरक्षा आणि ओळख ही सुनिश्चित करण्यासाठी सरकारने HSRP प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वापरणे अनिवार्य केलेले आहे। 2019 आधीच्या वाहनांच्या नंबर प्लेट बदलण्याचा निर्णय या निमित्ताने घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात त्यासाठी 3 खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलेला आहे। मात्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातील या 3 कंपन्यांकडून नंबर प्लेट बदलण्यासाठी दुप्पट ते तिप्पट पैसे आकारले जात असल्याचं आता समोर येत आहे। यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आक्रमक झालेले आहेत। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाच पत्र लिहिलंय। HSRF प्लेटसाठी लागणारे शुल्क हे जास्त असल्याने ते कमी करण्यात यावं अशी मागणी त्यांनी फडणवीसांकडे केली आहे। ते सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मात्र त्यांच्याकडे जाण्याआधी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये नंबर प्लेटसाठी नेमकी किती रक्कम आकारली जाणार आहे त्यावरती आपण एक नजर टाकणार आहोत। तर किती ही किंमत असेल, काय असेल त्यावरती आपण नजर यावेळेला टाकतो आहोत। तर दुचाकी नंबर प्लेटसाठी किती किंमत असेल तर महाराष्ट्रात 450 रुपये, झारखंडमध्ये 300 रुपये, आंध्र प्रदेशमध्ये 245 रुपये, गुजरातमध्ये 160 रुपये, गोव्यामध्ये तीच किंमत 155 रुपये आहे। तर 4 चाकी नंबर प्लेट असेल तर मात्र तुम्हाला किती खिसा रिकामा करावा लागणार आहे त्या किमतींवरती आपण नजर टाकतो आहोत। 4 चाकी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्र असेल तर 745 रुपये तुम्हाला मोजायचे आहेत। आंध्र प्रदेशात तीच किंमत 619 रुपये, झारखंडमध्ये 540, गुजरातमध्ये 460 रुपये आणि गोव्यामध्ये तीच किंमत आहे 203 रुपये। तर अवजड वाहन ज्याला हेवी व्हेइकल म्हणून आपण ओळखतो त्या नंबर प्लेटसाठी किती किंमत असेल। आंध्र प्रदेशात ती किंमत आहे 649, झारखंडमध्ये 570 रुपये, गुजरातमध्ये 480, महाराष्ट्रामध्ये 475 रुपये, गोव्यामध्ये 232 रुपये। तर HSRP नंबर प्लेट कुठे मिळणार आहे हा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्याचा आपण निश्चितच उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर एकंदरीतच जर HSRP नंबर प्लेट मिळवायची असेल तर त्यासाठी transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने त्याची नोंदणी करता येणं शक्य होईल। यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करा। त्यानंतर पुढे काय करायचं आहे तेही आपण पाहणार आहोत। तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला तुम्हाला जावं लागेल। तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल। तर नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीमध्ये करणार आहे। अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवणं त्यासाठी अनिवार्य असेल। तर शासनाचा अधिकृत वेंडरकडून नंबर प्लेट बदलणं हे अनिवार्य असणार आहे। इतर ठिकाणी बसवण्यात आलेली नंबर प्लेट ही ग्राह्य धरली जाणार नाही हेही लक्षात असू द्या। तर वाहन प्रणालीमध्ये आपली HSRTP पेंडिंग वर दिसू शकते। अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट तुम्हाला बसवावी लागणार आहे। तर एकंदरीत HSRP काय आणि कशा प्रकारे ती लागू केली जाईल, कोणत्या कंपन्यांना त्याचं कंत्राट देण्यात आलेलं आहे हा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर आपण पाहूयात। रॉस मेत्रा सेफ्टी सिस्टम लिमिटेड ही पहिली कंपनी, त्यानंतर रियल मेझॉन इंडिया लिमिटेड आणि FTA HSRP सॉल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड। तर या कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आलेलं आहे ज्या माध्यमातून तुम्हाला हे सगळं करणं शक्य होईल। बरं, वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी देखील काही महत्त्वाच्या तरतुदी असल्याकडे आपण सगळ्यांनीच लक्ष वेधून घेतलेलं होतं आणि एकंदरीतच या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी
आपल्यासोबत अनेक मान्यवर जोडले गेलेले आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे ते म्हणजे हर्षवर्धनजी सपकाळ आपल्यासोबत जोडले गेले आहेत. हर्षवर्धनजी, आपल्यापासून मी सुरुवात करेल. सरकारनं एका बाजूला निर्णय घेतलेला आहे, मात्र 1 एप्रिल 2019 आधी नोंदणी केलेल्या वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही बंधनकारक करण्यात आलेली आहे. या उपक्रमाबद्दल तुमचं पहिलं मत काय? कोणची संधी मिळाल्यानंतर आपलं चांगभलं कसं करता येईल, भ्रष्टाचार कसा करता येईल, आपल्या बगल बच्चांना त्याचा लाभ कसा देता येईल, असा एक कलमी कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे. कुठेतरी 10 नंबरी कारभार हा सरकार चालवत आहे का, या प्रश्नाचं थेट उत्तर हो स्वरूपात मिळालेलं आहे. एक नंबरी आणि 10 नंबरी जे जुनं गाणं होतं ते आता हे सरकार गुणगुणते, असा त्यातला माझी पहिली प्रतिक्रिया आहे. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की ॲक्सिडेंट होतात आणि इतर काही जेव्हा गोष्टी होतात तेव्हा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट असली पाहिजे असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिला. हा आदेश हा अंमलबजावणीसाठी होता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या विषयाकडे बघायला पाहिजे होतं. मात्र सरकारने काय केलं की हा धंद्याचा विषय बघितला आणि थेट स्वरूपामध्ये धंदा सुरू केला आहे आणि वारेमाप नंबर प्लेटचे जे पैसे आहेत हे स्वीकारणं सुरू केलेलं आहे. एका अर्थाने सरकारने लावलेला हा जिजिया कर आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जिझिया कर असा आपण उल्लेख करता, मात्र वाहनांच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या नावाखाली भरमसाठ शुल्क आकारलं जात आहे. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामधील दर हे दुपटीपेक्षा जास्त आहेत. याबद्दल काय वाटतं? निश्चित गोवा राज्य आपल्या जवळचं आहे. अर्थात गोवा आणि महाराष्ट्र आपण एक समजतो. गोव्याच्या तिप्पट महाराष्ट्र हा नंबर प्लेटचं शुल्क आकारतोय. गुजरातच्याही जवळपास तिप्पट ते शुल्क आकारतोय. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे शेजारचे राज्य आहेत त्या राज्यांपेक्षाही आपण जास्ती जेव्हा आकारतो तेव्हा साफ आहे. त्याचा स्पष्ट हेतू आहे की याचा जो लाभ आहे, याच्यातले जे पैसे आहेत हे आपल्या हितसंबंधांना द्यायचे आहेत. हा त्याच्या मागचा हा सरकारचा उघड झालेला हा दृष्टिकोन आहे. आणि ज्या प्रकारे हर्षवर्धनजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, इतरही महत्त्वाचे नेते मंडळी आपल्यासोबत आहेत. शिवसेनेचे नेते किशोर तिवारी आपल्यासोबत आहेत, भाजपचे अजितजी चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि वाहतूक नियम तज्ज्ञ बाबा शिंदे देखील या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत सामील होताना दिसतात. हर्षवर्धनजी यांनी आपली बाजू मांडून झालेले इतरही प्रश्न आपण त्यांना विचारणार आहोत. मात्र या संदर्भामध्ये मला भाजपची बाजू मांडून नेमकी काय आहे ते अजितजी चव्हाण यांच्याकडून समजावून घ्यायचं. अजितजी, एका बाजूला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हा सध्या चर्चेचा विषय, एका बाजूला महागाईवरून चर्चा होताना दुसरीकडे हाय सिक्युरिटीच्या नावाखाली जर जास्त पैसा घेतला जात असेल, जसा हर्षवर्धन यांनी आता मगाशी उल्लेख केला, त्याच्या किमतींसंदर्भात आपण चर्चा केलेली आहे. मात्र त्याची आत्ता खरोखर महाराष्ट्राला काय आवश्यकता आहे, त्याची कारणं काय आहेत, हे मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. अजितजी. सन्माननीय विशाल पाटील साहेब, आपल्या प्रश्नाचं उत्तर आपण जो अँकर आधी म्हणालात त्याच्यामध्येच दडलेलं आहे. सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळ साहेब म्हणतायत की सुप्रीम कोर्टानं हे सांगितलेलं आहे. अहो, सुप्रीम कोर्टानं ते करायला सांगितलंय सर्व राज्य सरकारांना आणि या देशामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टानं करायला सांगितलेली एखादी गोष्ट, त्या गोष्टीला हे जिजिया कसं म्हणू शकता? किती विरोधाभास आहे. आपण एका प्रमुख राजकीय पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आहोत. आपण बोलताना महाराष्ट्र आपल्याला ऐकतोय याचं भान सन्माननीय सपकाळ साहेबांनी ठेवावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि मला एक सांगा विशालजी, भारतीय जनता पक्षाचा कुठं काही संबंध याच्यामध्ये? कुठले आमचे बगलबच्चे कोणाला फायदा करून दिला? मी आव्हान देतो, या टेंडर प्रक्रियेमध्ये ज्या कंपन्यांना ही टेंडर मिळालेले असतील टेंडर स्पेसिफिकेशन प्रमाणे, त्या कंपन्यांचा माझ्या पक्षाशी जर हर्षवर्धन सपकाळ कुठल्याही पद्धतीचा संबंध जर जोडू शकले तर ते सांगतील ते प्रायश्चित्त आम्ही घेऊ. मला असं वाटतं ते नवे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत, चांगले राजकीय कार्यकर्ते आहेत, परंतु आपण काय बोलतो त्याचे परिणाम काय होतील याचं भान ठेवून त्यांनी आरोप केले पाहिजे. जर हर्षवर्धन सपकाळ हे सिद्ध करू शकले नाही तर मी त्यांच्यावरती न्यायालयामध्ये दावा दाखल करेल. लोकशाहीच्या माध्यमातून मी हर्षवर्धन सपकाळ आपल्याला सांगतोय, आपण वाटेल ती बडबड करू नका. देशभरामध्ये टेंडर काढले जातात. ज्या वेळेला अशा पद्धतीचं एखादं टेंडर येतं त्याचं टेंडर स्पेसिफिकेशन काय आहे, महाराष्ट्रामध्ये त्याची किंमत जास्त का आहे? बरं, याच्यामध्ये बघा की लाख रुपयाची आपण जेव्हा गाडी घेतो, म्हणजे खरं तर एक नॉर्मल प्रोसेस आहे. माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे झालं पाहिजे. याच्यामध्ये मीडियानं सुद्धा खिशाला भुर्दंड वगैरे, अहो 50 लाखाची गाडी घेणारा माणूस
600 रुपयाची नेम प्लेट आपल्या गाडी करता लावू शकत नाही. बरं ही का लावायची? HSRP लावल्यानंतर युनिक लेझर इचिंग केलेला 10 अंकी क्रमांक तो क्रोमियम आधारित होलोग्राम वरती असतो, त्यामुळे दुसरी बनावट नंबर प्लेट याची शक्य होत नाही. ही टॅम्पर प्रूफ आहे, त्यामुळं तोडून दुसऱ्या कोणालाही परत ती तिथं लावता येत नाही. गाडीला चोरी जाण्याची शक्यता 100% थांबते. गाडीचा मागोवा काढता येतो, चोरांपासून संरक्षण होतं. चोरी जर झाली गाडी तर ती शोधणं सोपं होतं. युनिक सिरियल नंबर आणि केंद्रीकृत डेटाबेसमुळे पोलीस चोरीला गेलेल्या वाहनाच्या माहिती करता तत्क्षणी स्कॅनिंग करून वाहन कुठे हे शोधू शकतील. सर्व वाहनांसाठी एक संघ स्वरूप आहे. भारतात एक समान नंबर प्लेट फॉर्मॅट असल्यानं वाहतूक नियमन यामुळे निश्चितपणे सुधारू शकेल. 1988च्या मोटर वाहन कायद्यानुसार HSRP बंधनकारक आहे. आता सुप्रीम कोर्टाने फक्त सांगितलंय की हे तुम्ही कराच म्हणून. बरं हे सगळं आहे, याच्यामध्ये ठीक आहे, आपल्याला जर एखादी किंमत जास्त वाटली, आपल्याला कायदेशीर सनदशीर मार्ग आहे. आपण त्याच्यामध्ये त्या कंपनीला ते टेंडर कसं मिळालं, त्याची किंमत महाराष्ट्रामध्ये जास्त काय, हे प्रश्न आपण संबंधित विभागाला विचारू शकता. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला तातडीनं लगेच बगलबच्चे जिजिया कर आहे. अहो ते सुप्रीम कोर्टानं सांगितलंय म्हणून ते होतं आहे. सरकार कुणाचंही असतं तरी ते करावं लागलं असतं. त्या टेंडर स्पेसिफिकेशन मध्ये ती एकदा लावलेली प्लेट परत सारखी आपल्याला बदलता येत नाही. महाराष्ट्राच्या लोकांच्या करता अधिक चांगल्या गुणवत्तेच्या प्लेट्स मिळाव्यात म्हणून महाराष्ट्राचं टेंडर स्पेसिफिकेशन वेगळं आहे का आणि त्यामुळे किंमत जास्त आहे का याचा थोडासा अभ्यास त्यांनी केला पाहिजे. आणि मी परत एकदा सांगतो, हर्षवर्धन सपकाळ, जर आपण याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काही एक संबंध आहे हे सिद्ध करू शकलात तर आम्ही वाटेल ते प्रायश्चित्त घेऊ. परंतु खोटे आरोप जर आपण केले तर आपल्या विरोधात बदनामीचा मी न्यायालयामध्ये व्यक्तिगत खटला दाखल केला. बरोबर आहे, त्यावरती आपण हर्षवर्धनजी यांचं उत्तर घेणार आहोतच. मात्र तत्पूर्वी मला यावेळेला शरदचंद्रजी पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुशजी काकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंकुशजी, आपण ही चर्चा आतापर्यंत ऐकलेली आहे. मात्र ज्या वेळेला सर्वसामान्य व्यक्ती, मग तो एखादी गाडी जरी घेत असेल तरी वेगवेगळ्या स्वरूपातले टॅक्सेस पे करून त्या गाडीची किंमत किती होते हे आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे. मात्र ज्या वेळेला अशा प्रकारचा नियम येताना दिसतो त्यावेळेला असलेली किमतीमधली तफावत, मग ती 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, हर्षवर्धनजी यांनी देखील जो एक महत्त्वपूर्ण आरोप केलेला जिझिया कर असा ते थेटपणे त्या ठिकाणी आरोप करताना आपणही ऐकलेला असेल. अंकुशजी, आपल्या पक्षाची बाजू काय आहे? नाही, ठीक आहे, मी हर्षवर्धन सपकाळ यांचं म्हणणं ऐकून घेतलं, चव्हाणांचं देखील त्या ठिकाणी ऐकून घेतलं. मला एक आश्चर्य वाटलं की अजित चव्हाण हे पूर्वी एक नामांकित पत्रकार होते, दूरचित्रवाणी चॅनेलवरती अतिशय चांगल्या प्रकारची सर्वसामान्यांची बाजू होते. पण आता मात्र त्यांची जी भूमिका आहे ती त्या पक्षामध्ये गेल्यामुळे त्यांना ती पक्षाची भूमिका मांडावी लागते. एक लक्षात घ्या, या प्लेट्सला आमच्या पक्षाचा विरोध नाही. आमचा विरोध आहे की प्रत्येक राज्यामध्ये किमतीमध्ये जो काही फरक आहे त्याच्यावरती आमचा विरोध आहे. जर गुजरातमध्ये ती स्वस्तामध्ये पडते, गोव्यामध्ये स्वस्तात पडते, राजस्थानमध्ये स्वस्तामध्ये पडते, तर महाराष्ट्रामध्ये त्याची किंमत जास्त का? आणि एक आहे की हा नियम सर्वोच्च न्यायालयाने केलाय, त्याच्या पाठीमागचा उद्देश देखील त्याचा चांगला आहे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी अजित चव्हाण यांनी केला. हे सगळं मान्य आहे, पण किमतीमध्ये असा फरक का होतोय? जर का या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जर का याच्या बाबतीमध्ये तुम्ही गुजरातमधून प्रिंट करून द्या ना, त्या आमचं काही म्हणणं नाही. गुजरातमध्ये तुम्ही प्रिंट करा, महाराष्ट्रामध्ये आणा आणि महाराष्ट्रातल्या वाहन चालकांना त्या ठिकाणी द्या, किंवा गोव्यामध्ये स्वस्तामध्ये होत आहेत तर गोव्यामधनं आणा. पण महाराष्ट्रातल्याच या 3 कंपन्यांकडनं करून घ्यायचं, हा जो 8 तास आहे हे चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, साईट आपण आता दाखवली, ती साईट तासनतास ओपन होत नाही. लोक अतिशय परेशान झालेले आहे. लोकांना नंबर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट घ्यायच्या आहेत, पण जर का अशा पद्धतीने ती साईट ओपन होत नसेल आणि जर का त्या ठिकाणी, मग माझं म्हणणं आहे की ज्याला वाटेल त्यांनी गुजरातमध्ये जाऊन किंवा गोव्यामध्ये जाऊन ते नंबर प्लेट करून द्यावेत, त्याला तरी परवानगी द्यावी. तसंही नाही, या 3 कंपन्यांकडनं करून घेण्याचा आग्रह का? आणि ते जर म्हणतायत ना त्या हर्षवर्धन सपकाळांवरती मी दावा दाखल करेल, जरूर दावा दाखल करा, सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ आणि आमचं म्हणणं त्या ठिकाणी पटवून देऊ.
बरोबर आहे, आपली बाजूही लक्षात आलेली आहे मला. मात्र याच संदर्भामध्ये मला आणखी जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे किशोरजी तिवारी यांच्याकडून. किशोरजी, एखादा सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय त्याची अंमलबजावणी करावी लागते सरकारला, मग सरकार कुणाचंही असू दे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांचा विचार या गोष्टींच्या बाबतीमध्ये खरोखर केला जातो का? त्यांच्या खिशातून जाणारा पैसा या संदर्भात कुठेतरी सर्वसामान्य जनतेची किंवा त्या ग्राहकांची बाजू ऐकून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. किशोरजी. नाही, बंटी भाऊनी हा प्रश्न महाराष्ट्रात ऐरणीवर आणला आणि त्यांनी दाखवून दिले की बाजूच्या गुजरातमध्ये हाय सिक्युरिटी ज्या प्लेट आहेत त्या नंबर प्लेट त्या स्वस्त बनतात. आता अजित चव्हाणांनी तो मुद्दा भाजपवर नेला. मात्र तुम्हाला सांगतो की जीएसटी सोबत टीएसटी लागली आहे. आता ठाणा सेल टॅक्स जो असतो तो कुठं जातो मला माहित नाही, परंतु अजित चव्हाण तुम्ही 1310 बसेसचा कॉन्ट्रॅक्ट रोखला, ट्रान्सपोर्ट मिनिस्ट्रीचा, एसटीचे बस स्टँडचं पुनर्जीवन करण्यात राजरोजपणे भ्रष्टाचार होत आहे. मुख्यमंत्र्यांनी 2-3 वेळा दम दिला आहे. तर प्रताप सरनाईकांनी इथे गडबड केली आणि त्याची चौकशी व्हावी आणि मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या दरात सर्वांना प्लेट द्यावी किंवा फुकटातच द्यावी ना, कारण महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. तर लोकांना लावून द्यावं. आता 450 रुपये आणि स्कूटरला, आणि त्यांनी ती स्कूटर फार पूर्वी घेतली आहे तर त्याला भुर्दंड बसेल ना बाबा. मला एक सांगा, तुम्ही कोर्टात नेऊ, हे नेऊ, ते नेऊ. अहो, तुमच्या सरकारमध्ये राजरोजपणे भ्रष्टाचार होत आहे, मंत्री बिचारे कमिशन खात आहे. अशा वेळेस तुम्ही सपकाळ साहेबांना काय बोलता? अरे, सपकाळ साहेबांनी सामान्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. आम्हाला हाय सिक्युरिटी प्लेटवर जसं अंकुश काकडे म्हणाले की आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही लावा, पण गोव्याच्या दरात लावा आणि तुमच्याकडे खूप पैसे आहेत, तुम्ही त्याला शुल्क माफ करून द्या. त्यांनी जुनी प्लेट आणायची, नवी प्लेट यांनी लावून द्यायची. बरं किशोरजी. आणि बोला. येस, मी अजितजी यांच्याकडून त्या संदर्भातलं उत्तर घेईल. मात्र वाहतूक नियमन तज्ज्ञ बाबा शिंदे देखील आपल्यासोबत आहे. मी त्यांच्याकडून आल्यानंतर आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा संधी देणारच आहे. बाबा शिंदेजी, घडतंय असं की एका बाजूला ही नंबर प्लेट जर सर्वसामान्यांना हवी असेल तर 1 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागते, ज्यावेळेला आपण ऑनलाईन नोंदणी या संदर्भातली करतो. मात्र सेटिंगच्या नावाखाली ज्यावेळेला या प्लेट्स आणि त्याची दुकानं रस्त्यांवरती थाटली जातात, त्यावेळेला होणारी जी फसवणूक आहे किंवा त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टींमध्ये पैसा आणि अव्वाच्या सव्वा किमती मोजावी लागणार आहे, त्यावेळेला नेमकं काय? मग वाहतूक नियम तज्ज्ञ म्हणून तुम्ही काय सांगणार आहात? आरटीओचं किती लक्ष या सर्व गोष्टींवरती असायला हवंय? बाबा शिंदेजी. नमस्कार. अतिशय हा गंभीर प्रश्न आपण पहिला चर्चेला घेतला, त्याबद्दल आपल्या चॅनलचे मी आभार मानतो. आणि विशेष म्हणजे मला असं नमूद करावं वाटतं की आजच्या तारखेला आपण जर ऑनलाईन अपॉइंटमेंट घ्यायला गेलं तर पुणे शहरामध्ये आज 31 मार्चची तारीख आज मिळते. आणि ऑनलाईन अपॉइंटमेंट घेतलं, आता आजच्या ह्या घडीला 2,48,00,000 1 एप्रिल पूर्वी 19 पूर्वीची वाहनं आहेत, जे ज्यांना HSRP नंबर प्लेट बसवलेली नाहीये, की ज्यांना बसवणं हे बंधनकारक केलेलं आहे. वास्तविक आपण जर विचार केला तर ह्या 5 वर्षात जो डाटा आहे तो डाटा आरटीओ विभाग आणि पोलीस विभागाकडे गेले 10-15 दिवस आम्ही मागतोय की या 6 वर्षामध्ये किती वाहनं चोरीला गेली, किती वाहनं आयडेंटिफाय झाली. कारण ह्या 6 वर्षात HSRP नंबर प्लेट बसलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपण जर बाईक बघितलं तर 2 व्हीलरची असलेली नंबर प्लेट साईज आणि रिक्षाची असलेली नंबर प्लेट साईज ही एकाच साईजमध्ये, मग या 2 रेटमध्ये तफावत का? अशा काही गोष्टीमध्ये निरसन होणार आहे. आणि ही जी प्राइस आहे ही बेसिक प्राइस आहे, ह्याच्या व्यतिरिक्त 18% GST लागणार आहे. त्यामुळे आमचं एकच म्हणणं आहे की जो दर आहे जो इतर राज्यात लागू आहे त्या पद्धतीने मिनिमम जो रेट आहे तो या राज्यातील वाहतूकदारांना, वाहन चालकांना द्यावे, जेणेकरून आर्थिक बोजा राज्यातील वाहन चालकांवर पडणार नाही. जी यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे. हर्षवर्धनजी, महाराष्ट्रातच हे दर दुप्पट किंवा तिप्पट आकारण्याचं कारण काय असू शकतं? आणि जसं अजितजींनी मगाशी तुम्हाला प्रश्न केलेला आहे की ते थेट न्यायालयापर्यंत जाण्याची तयारी दाखवताना दिसतात, ते स्वतः दावा करताना दिसतात, आपलं मत काय?
हर्षवर्धनजी, आपल्यासाठी हा प्रश्न आहे, महाराष्ट्रातच हे दर दुप्पट किंवा तिप्पट आकारण्याचं कारण काय? माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? आज सकाळीच मी त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे, विनंती केली आहे की हे जे दर जे जास्ती आहेत या दरांमध्ये आपण ताबडतोबीने कपात करावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला हा जिजिया कर भरण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नको, यायला नको म्हणून एक विरोधी पक्ष जरी असला तरी ही मागणी मी पत्र स्वरूपामध्ये मुख्यमंत्र्यांना ही मागणी केली आहे. बरं, मगासपासून आपले जे सर्व मान्यवर आपल्यासोबत आहे त्यांनी एक उल्लेख केलेला होता, तो म्हणजे नंबर प्लेट जिथून घ्यायची आहे त्यासाठी काही कंपन्यांना कंत्राटं देण्यात आलेली आहेत. त्यात तुम्हाला गौडू बंगाल वाटतं का? निश्चित 3 कंपन्या ज्या आहेत, ज्या लाडक्या, आपण लाडकी बहीण ऐकली, मात्र लाडका ठेकेदार योजना आहे आणि त्या लाडक्या ठेकेदार योजनेमध्ये या 3 कंपन्यांना हा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. गुजरातवरून हे कंपनी आयात केल्याचंही समजतं, कारण गुजरातमध्ये 160 रुपये आहे आणि आपल्या इथे जे आहे ते 450 रुपये दराने हे घेत आहेत. त्यामुळे या कंपन्या ज्या आहेत या कंपनीचे मालक कोण आहे, हे ठेकेदार कोण आहेत आणि यांना हा लाभ का दिला जातोय, हे सगळे प्रश्न या निमित्तानं आपल्या सगळ्या जनतेच्या समोर या प्रश्नाची उत्तरं आली पाहिजे, ही माझी मागणी सरकारला आहे. बरं बाबा शिंदेजी, मी आपल्याकडे येईलच. अजितजी, तुमच्यासाठी हा पुढचा प्रश्न आहे की बरं 31 मार्च नंतर वाहनांवरती जर नवीन नंबर प्लेट नसली तर मात्र 5,000 रुपयांची दंडाची रक्कम ठेवण्यात आल्याचंही कळतंय. ही रक्कम मात्र सर्वसामान्यांना कशी काय परवडेल? म्हणजे चला, नंबर प्लेटसाठी पैसा मोजण्यासाठी तयार आहे, त्यासाठी जर अपॉइंटमेंट मिळत नसेल, वेळ लागत असेल आणि मग तरी देखील 5,000ची रक्कम कुठून आणायची? विशालजी, आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, जसं आता सपकाळ साहेब म्हणाले की त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, हा सनदशीर मार्ग आहे. याच्यामध्ये आपल्याला किंमत जास्त वाटत असेल, सर्वांनी अंकुश काकडे साहेबांनी सांगितलं की आमचा विरोध नाही, किंमत याची आम्हाला जास्त वाटते. निश्चितपणे जर असं वाटत असेल तर विरोधक काय, सामान्य कुणालाही अधिकार आहे, आपण त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतो, चौकशीची मागणी करू शकतो, मुख्यमंत्र्यांना सांगू शकतो की हे दर कमी करा, ते सनदशीर आहे. पण या माध्यमातनं माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा डाव जर असेल तर तो चुकीचा आहे असं मी म्हणालो आणि ती माझी भूमिका अत्यंत रास्त आहे. आणि त्याकरता मी उल्लेख त्याचा केला की सनदशीर मार्ग काय, तर एखाद्या बदनामी करणाऱ्या माणसाला न्यायालयामध्ये खेचणं. मुद्दा दुसरा की आपण म्हणताय की महाराष्ट्रामध्ये रेट्स का जास्त, विविध गोष्टींचे कर जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आजपासून नाही, गेल्या अनेक शासनांच्या काळापासून जास्त आहे. ते काँग्रेसचं सरकार असताना सुद्धा परिवहन विषयामधल्या विशेषतः जे व्यावसायिक आहेत, परिवहन व्यावसायिक आहेत, त्यांच्यावरती आता हर्षवर्धनजी जो जिजिया म्हणताय ना, तो काँग्रेसच्या औरंगजेबानं बसवलाय हर्षवर्धनजी, हे विसरू नका. बाबा शिंदे त्याचं अत्यंत चांगलं विश्लेषण करू शकतील. म्हणजे त्यांच्या व्यक्तिगत सगळ्या बाकीच्या गोष्टीतनं हे न करता एक ट्रान्सपोर्ट व्यावसायिक म्हणून बाबा शिंदे, आपण निश्चित छातीवर हात ठेवून सांगा काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कशा पद्धतीनं खराब घाणेरडे रस्ते आणि अत्यंत जास्त कर हे समीकरण महाराष्ट्रामध्ये रुजलं. दुसरा विषय, आपण त्याच्याकरता जर नोंदणी केलेली असेल तर महाराष्ट्राचं सरकार, महाराष्ट्राचा परिवहन विभाग सरसकट सामान्यांना पोलीस किंवा परिवहन विभागाला उभं करून त्यांच्याकडनं दंड वसूल. बरं, हे आपण लक्षात घ्या. आपण एक सगळ्यांनी, माझी विनंती आपल्याला अशी आहे की प्रत्येक गोष्टी सरकारला टार्गेट करणं हे योग्य आहे का? टेंडरच्या स्पेसिफिकेशन नेमक्या महाराष्ट्राच्या काय आहेत, गुजरातच्या काय आहेत, ते आपण पाहिल्या पाहिजे. किंमत जास्त वाटत असेल त्याला आक्षेप घेण्याचा अधिकार निश्चितपणे सर्वांना आहे. सनदशीर मार्गाने आपण ते जोडवा. पण मी पुन्हा सांगतोय, आपण टेंडर स्पेसिफिकेशन वाचा. कदाचित किती MM ची प्लेट गोव्यामध्ये आणि किती MM ची महाराष्ट्रामध्ये, म्हणजे ती गोव्यामधली प्लेट लावायची थिल्लर आणि ती दर 3 महिन्याला बदलायची, असे होऊ नये म्हणून तर महाराष्ट्र राज्याने हाच विषय सर्वसामान्य नागरिकांना कळावा म्हणूनच आपण आज अजितजी हा चर्चेला घेतलेला आहे. राजकीय विषय जर याच्यामध्ये कुठलाही कंत्राटदार भाजपशी संबंधित असेल असं ते सिद्ध करू, नक्कीच ना, ते येत्या काळात कळेलच ना. अंकुशजी, मात्र नवीन नियम ज्यावेळेला बनवले जातात त्यावेळेला जनतेचा विचार करणं कितपत गरजेचं आहे असं तुम्हालाही वाटतं? अंकुशजी, अजित चव्हाण सांगतायत त्याच्याशी मी अजिबात सहमत नाही. कारण या सर्व नवीन नंबर प्लेट्स एकाच स्पेसिफिकेशनच्या, एकाच दर्जाच्या संपूर्ण देशामध्ये असणार आहे. गोव्यामधल्या नंबर प्लेटची दर्जा वेगळा, महाराष्ट्रातला वेगळा, गुजरात मधला वेगळा असं नाही. संपूर्ण देशामध्ये एकाच दर्जाच्या प्लेट दिल्या जाणार आहेत.
आणि इथे कराचा प्रश्न येतो कुठे? तुम्हाला जर गुजरातमध्ये तुम्ही 3 नंबर प्लेट 160 रुपयाला देत असेल, तर तीच कंपनी महाराष्ट्रामध्ये मात्र 450 रुपयाला का देतात? महाराष्ट्र काय एवढा मोठा श्रीमंत आहे अजितजी का? उत्तर द्या. असं आहे ना, म्हणून आमचा त्याला विरोध आहे. मी परत अंकुशजी आपण अतिशय सिनियर आणि अभ्यासू नेते आहात. माझं टेंडर स्पेसिफिकेशन महाराष्ट्राचे अभ्यासूनही प्रकटावे अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे की याच्यामध्ये टेंडर स्पेसिफिकेशन वाचले पाहिजे. आणि जर आपल्याला निश्चितपणे बघा की याच्यामध्ये दर जास्त जात आहेत हे दिसतंय का, तर दिसतंय, पण ते महाराष्ट्रामध्ये जास्त काय आहे, आपल्याकडे काय वेगळं आहे, टेंडर स्पेसिफिकेशन वाचा ना आपण. असं तर होऊ शकत नाही की एखादा कॉन्ट्रॅक्टर लाडका आहे म्हणून बाबा चल 200 रुपयाची वस्तू तू 600 रुपयाला महाराष्ट्राच्या जनतेला विक आणि लूट, असं करायला तुला सरकार परवानगी देईल का? अजिबात देणार नाही. विरोधी पक्षाच्या सर्व सन्माननीय नेत्यांना माझी विनंती आहे, महाराष्ट्राच्या टेंडर स्पेसिफिकेशन आपण कृपया वाचा. आणि बरोबर आहे, ते वाचू आणि आपण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवू. किशोरजी, मी आपल्याकडे येतो. गाडी तुम्ही केव्हाही घ्या, मात्र 2019 पासूनच्या असलेल्या गाड्या त्यांच्या नंबर प्लेट बदलवणं ही फार मोठी प्रक्रिया आहे. त्यासाठी देण्यात आलेली वेळ, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की अनेक वेळेला ती वेबसाईटच जी ती ओपन होताना दिसून येत नाही, मग अशा वेळेला काय? हे बघा, 2,40,00,000 वर वाहन आहेत, त्याच्यात दुचाकी वाहनं सर्वात जास्त आहेत आणि हा भूदंड आहे आणि हाय सिक्युरिटी प्लेट असणे वगैरे हे सगळं बरोबर आहे. बरं, तर अजित चव्हाण म्हणत होते की टेंडर स्पेसिफिकेशन बघा, तर महाराष्ट्रात टेंडर स्पेसिफिकेशन हे भ्रष्टाचाराचा मार्ग झाला आहे. कारण टेंडर कपल करतात, ज्याची 1,000 कोटीची कामं केली अशाच लोकांनी यावं असं म्हणतात आणि ते शॉर्टलिस्ट करतात आणि मग स्पेसिफिकली गुजरातचे ठेकेदार येतात. प्लेटच्या बाबतीतही क्लबिंग करण्यात आलं आणि ज्यांनी इतक्या राज्यात सप्लाय केलेलं आहे, ज्यांचं टर्नओव्हर इतकं आहे, त्यांनीच कोट करावं असं मेन्शन आहे. एक मिनिट थोडं थांबा, थोडं. अजित तुमचं ट्रान्सपोर्ट खातं तुमच्याकडे नाही आहे आणि देवेंद्र स्वतः म्हणतात की भ्रष्टाचार एवढा करू नका की अपचन होईल. तर भ्रष्टाचाराच्या चौकशाही देवेंद्रजी सुरू केल्या आहे. तर बंटी भाऊनी पत्र लिहिलं आहे देवेंद्रजींना. माझी देवेंद्रजींना विनंती राहील की त्यांनी गोव्याच्या ऍक्ट पार रेट करावा व लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना मोफत, नक्कीच बीपीएल कार्ड आहे त्यांना मोफत, शेतकऱ्यांना मोफत, विद्यार्थ्यांना मोफत, बेरोजगारांना मोफत व भाजपच्या सक्रिय सदस्यांना मोफत असं करून टाकावं. म्हणजे काय होईल की त्यांच्या पक्षाची बांधणी होऊन जाईल आणि मोफत किशोरजी, कमी राबवता आपला मुद्दा कळला. वेळ आपली खरं तर संपत आलेली आहे. जाता जाता फक्त वाहतूक नियम तज्ज्ञ बाबा शिंदे यांना मला विचारायचं आहे. बाबा शिंदेजी, एखादा निर्णय घेतला जातो, मात्र भ्रष्टाचाराचं ते कुरण ठरू नये यासाठी आता काय करणं आवश्यक आहे? अगदी थोडक्यात, कारण आपली वेळ संपली आहे. बाबा शिंदेजी. नाही, मला साहेब दोनच विषयाच्या म्हणतात आहे की केंद्रीय मोटर वाहन कायदा हा संपूर्ण भारतासाठी एक आहे, म्हणजे गोव्यासाठी वेगळा आणि आपल्यासाठी. त्यामुळे साईजचा जो प्रकार आहे तो पूर्णतः एकत्र राहणार आहे. दुसरी यातली अडचण अशी आहे की 2,48,00,000 जे वाहन चालक आहेत त्यांचं सॉफ्टवेअर मध्ये जुना मोबाईल नंबर आहे तो अपडेट करावा लागणार आहे आणि तो अपडेट केल्याशिवाय ह्या HSRP नंबर प्लेटला कायदेशीररित्या काही अर्थ राहणार नाही. त्यामुळं आपण जर बघितलं तर हा जो मोबाईल नंबर मला अपडेट करायचा आहे तो मला प्रत्यक्षरित्या RTO मध्ये जाऊन त्या लाईन मध्ये थांबून तो मोबाईल नंबर अपडेट करायला लागणार आहे. त्यामुळे ही लेंदी प्रोसेस आहे, ते ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये होणार नाही. एक तर ह्यांना वेळ वाढवून द्यावा लागणार आहे, हे सगळ्यात मोठं. आणि यापूर्वी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये RC बुक स्मार्ट कार्ड जेव्हा आलं त्यावेळेस त्याची किंमत इतर राज्यात 200 रुपये होती, आपल्याकडे 375 रुपये होती. नक्कीच. जेव्हा आम्ही लोकांनी आंदोलन केलं त्याच्यानंतर हे 200 रुपये झालं आणि रोजमार्टाचं काम करण्यात आलं. अशा काही त्रुटी आहेत, तर त्या त्रुटी सगळ्या पारदर्शने त्यांनी राज्य सरकारने काढाव्या आणि नंतरच सक्ती करा, अशा प्रकारची नम्र विनंती मी करतो. राज्य सरकार वेळोवेळी याच्यामध्ये सवलत देईल, किमतीवर आक्षेप असेल तेही राज्य सरकार ऐकून घेईल आणि कुठल्याही पद्धतीनं लोकांना याचा त्रास होणार नाही याची माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे काळजी घेतील असं आपल्या माध्यमातून मी आश्वासन देऊ इच्छितो. यात राजकारण करू नका.
हे सुप्रीम कोर्टानं मॅन्डेटरी केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला नक्कीच राजकारण अशीच करायची विनंती सवय हात ती टाळली जोडून पाहिजे. त्या आता ठिकाणी बघा, किशोरजी आता तिवारी देखील आपल्याला करत असल्याचं दिसून येत आहे. सगळ्यांचं अपेक्षा ठेवूयात, याच्यामध्ये थोडासा संयम ऐकून ठेवूयात. घेऊन राज्य सरकार निश्चितच मात्र आज वेळेची कमतरता असल्यामुळे या विषयावरती पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी आपल्याला सगळ्यांना आमंत्रित करूयात. धन्यवाद अंकुश काकडेजी, धन्यवाद बाबा शिंदेजी, धन्यवाद किशोर तिवारीजी आणि धन्यवाद सर्व मान्यवरांचे की आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. तर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.